पत्रकारांना माझा नमस्कार, जय भीम, सलाम अलैकुम, सत श्री अकाल. पाठीमागं सुद्धा पत्रकार परिषद घेतली होती ज्यावेळेस नाफेची आणि त्याची पत्नी आफियाची अटकपूर्व जामीन केली होती. तर ह्या पत्रकार परिषदेचा आजचा उद्देश एवढाच आहे की पाठीमागं अटकपूर्व जामीन झाली, जामीन झाल्याच्या नंतर सुद्धा मला वैयक्तिकरित्या मला वकील म्हणून, याचा मी वकील म्हणून होतो, मी आर्ग्युमेंट केली, मी नाफेचा आणि आफियानाचा वकील म्हणून होतो. वकील म्हणून असताना यांना अटकपूर्व जामीन मिळवून दिली. याचं शल्य, इसका दुख किसी एक आदमी को हो रहा है. वो आदमी को क्यों हो रहा है मालूम नहीं है. मैंने जो इसकी जमानत किया, अटकपूर्व जामीन किया, जो एंटिसिपेटरी बेल किया, तो एक के पेट में बहुत दर्द हो रहा और उसको इतना दर्द हो रहा कि मुझे लगता है वो बार बार पैखाने को जा रहा. और ऐसे ही जितना उन्हें मेरे पीछे लगेगा, वो भी जानबूझ के. मेरा धंधा है, वकीली व्यवसाय करना मेरा धंधा है, मेरा बिजनेस है, मेरा पेट उस पे है. वकीली व्यवसाय करना, मैं क्या आंडू पांडू के जैसा ये हुए वाला नहीं हूं. मेरे पास डिग्री है, बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र एंड गोवा का सर्टिफिकेट है. सब कुछ रहने के बावजूद एक वकील ने किसी अपने आशिल को, क्लाइंट को अगर रिलीफ मिला के दिया तो वकील का गुनाह है क्या बाबा? वो वकील का कर्तव्य है. क्यों? क्योंकि मैं उसके पास से फीस लेता हूं और फीस घेतल्याच्या नंतर माझं घर चालते, त्यामुळे मला त्याच्याकडून लढावं लागते. परंतु एका माणसाच्या पोटामध्ये सदैव दुखत आहे आणि त्याने मधात बातम्या टाकल्या. जाति प्रमाण पत्र मामले में आफिया नाज की बड़ी मुश्किलें. नगर सेविका आफिया नाज यांच्या अडचणीत वाढ. आणि मला काय द्यायला आहे, त्या लिहिणाऱ्याचं नाव सांगतो मी. पोस्ट आहे, हे काय पोस्ट आहे, ही हे फेसबुकला पोस्ट आहे बघा. हे फेसबुकला पोस्ट आहे, फेसबुकला हे बघा, फेसबुकला पोस्ट आहे. दारू चोर तू हल्दी चोर है, भट्टल गेट के पीछे बार में रखे, इस बार नहीं रखेंगे तुझे इंशाअल्लाह. जाकीर शेख, माहिती अधिकाराचा कार्यकर्ता म्हणे. त्याच्यानंतर या दोघांना काय म्हणायला आहे, नवरा बायकोला, बंटी बबली को नई केस मुबारक. बोलो तो उन्हें चैलेंज कर रहा. अरे बाबा, तेरी हमारी दुश्मनी क्या है, क्या लेना देना है? क्या तू और हम एक गांव के हैं क्या? कि तू हमारे बस्ती में रहता है, क्या लेना देना है? तू अर्धापुर का है, हम नांदेड़ के हैं. अरे अपनी अपनी जो तेरी जो तू जो बड़े बड़े बाता करता ना, जो बड़े बड़े बाता करता, वो बाता तेरे तक ही रख रहे हैं. तेरू क्या था, वो अर्धापुर में तू एक वेल्डर था, वेल्डर, 12वीं नापास है. मैंने अगर 4 वर्ड बोला तेरे को तो लिखने नहीं आएंगे. औकात रख, पढ़े लिखे लोगों के नात को नहीं लगने का. बाबा साहब अंबेडकर ने बोले वाला है, पढ़ लिख बाद में बोल, लोगों के कहे सुने पे मत जा. अर्धापुर में वेल्डिंग का काम करता था, नांदेड़ के एक आदमी ने तेरे को आसरा दिया और वो आदमी कुछ तू उल्टा सांप के जैसा उसको काटा. वो आदमी का दिल क्या बोल रहा हूंगा, ऐसा कुत्ता है तू, ऐसा काटने वाला भौंकने वाला कुत्ता है. और ये जो तू भौंक रहा ना कि बेवड्या, मेरे को क्या बोल रहा बेवड्या, हा बघा, जाकीर शेख, बेवड्या विसरू नको, भरती बनावट आहे, ते पण लवकर रिलीज होणार फिल्म. ये किसको बोल रहा मालूम है?
बेवड्या भरती बनावट आहे, पण लवकर रिलीज होणार फिल्म, ये मेरे को धमकी दे रहा. हे माझ्या बायकोविषयी सांगायला त्यानं. काय म्हणाले त्यानं? माझ्या बायकोची भरती बनावट आहे म्हणाले. अरे माझी बायको जेव्हा नोकरीला लागली तेव्हा यानं अर्धापूरच्या एखाद्या नालीवर हागत असेल, त्यावेळेस तिने नोकरीला लागली. याला तर माहीतही नसेल केव्हा लागली. त्यावेळेस एखाद्या अर्धापूरच्या नालीवर हागत असेल आणि मला म्हणायला बेवड्या विसरू नको भरती बनावट आहे, ते पण लवकर रिलीज होणार फिल्म. बोलतो ये जो मुझे मेरे लिए और मेरे बीवी के लिए जो अपमानास्पद बात करी, मैं अनुसूचित जाति का हूं, तो मेरी बीवी अनुसूचित जाति की है, तो अनुसूचित जाति के लोगों को तुम अपमानित नहीं कर सकते, उनके पहराव पे नहीं जा सकते. बेवडे, बाद में क्या लिख रहा हूं ने, बेवडे तू किती काही खुलासे केले तरी काही नाही, अजून खूप फिल्म बाकी आहे, टार्गेट पूर्ण नाही झाला, खाजून घेतलं औषध नाही याचं बेवड्या. हे बघा मला धमक्या. आदरणीय पोलीस प्रशासनाला विनंती आहे माझी की ह्या ज्या धमक्या आहेत जाकीर शेखच्या, मला फेसबुकवर सन्माननीय SP साहेब इथं नवीन आलेले आहेत, त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की या धमक्या आपण लक्षात घ्याव्यात. इसके पहले जाकिर शेख बेवड़ी की उतरी नहीं थी, दारू चोर ने चोरी की दारू पिलाया लग रहा. अबे दारू चोर कोण आहे की काय नाही की, मी दारू पित होतो, खोटं बोलत नाही, दारू पित होतो, परंतु माझ्या बायकोनं मला रिहॅब सेंटरमध्ये टाकलं होतं पुण्याला, मुक्तांगणमध्ये. 1 महिना मुक्तांगणमध्ये राहिलो, माझ्या बायकोनं टाकलं होतं आणि मी तिथं दारू सोडली. आज दारू सोडून मला 9 वर्ष व्हायलेत. बेवडे की उतरी नाही. वर काय म्हणते, 90 मास्टर तेरी औकात नाही रे, दांत साफ कर ले पहिले. हे माहिती दात काळे आहेत का, हे देख रे तू, हे काय देख दाता, देख दाता काले काले, तेरे इतने नहीं है मगर काले है, तू ये दातों से ज्यादा काला है, समजा क्या. तर मागच्या काही दिवसापासून यानं समाज माध्यमावर अशी बदनामी करायला आहे माझी, आणि आज एक माझ्या विरोधामध्ये 156 टाकली. काय हरकत नाही, 156 टाकली ना, जे खरं असेल ते खरं असेल. आणि त्या 156 मध्ये काय लिहिलं यानं, त्या एक्झिबिट 1 मध्ये काय लिहिलं यानं, की मी 40 लोकांना मी माहितीचा अधिकार कार्यकर्ता आहे, महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, आणि 40 लोकांना मी नोकरीहून बडतर्फ केलं, कोणाला सस्पेंड केलं, कोणाला नोकरी चौकशा लावल्या. हे तुम्हाला सांगतो, हे समाजासाठी, समाजात केलेली मोठी गोष्ट आहे का. तुम्ही समाजासाठी काय केलं. तुम बोल रहे 40 लोगों को हम ये करे, गुना दाखल करे, 40 लोगों की इंक्वायरी लगाए, 40 लोगों को यूं करे त्यों करे, और उसका कल परसों बर्थडे था 15 तारीख को. ये प्रजावाणी की ऍड आहे साहब, नांदेडचं प्रसिद्ध दैनिक प्रजावाणी, ज्याची ऍड आहे आणि त्याच्यात लिहिलेलं आहे, तुमच्या समोर असतो, माझं काही नाही. हा, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण. आता माझा याला प्रश्न आहे शेख जाकीर शेख सगीरला, की यानं महाराष्ट्र भूषण याला कोण दिलं आणि का दिलं, कुणं दिलं आणि का दिलं. आयऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्याला तर महाराष्ट्र भूषण भेटत नाही, आणि यानं असं कोणतं काम केलं नाही समाजाभिमुख की याला महाराष्ट्र भूषण भेटल. तर संस्थापक अध्यक्ष जनहित माहिती सेवा समिती संचलित, याच्या संस्थेचं नाव काय,
जनहित माहिती सेवा समिती संचलित कुठं लिहितात माहित आहे तुम्हाला? न्यास मध्ये नियम आहे, एखादी शाळा किंवा एखादी संस्था जर, आता समजा शारदा भवन एज्युकेशन सोसायटी आहे, शारदा भवन एज्युकेशन सोसायटीला यशवंत महाविद्यालय जे आहे ती संस्था आहे, त्याला संचलित लिहितात. त्याला काय म्हणतात? श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित. इथं काय लिहिलं यानं? जनहित माहिती सेवा समिती संचलित माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य. आता याच्यात मला सांगा, संस्थापक अध्यक्ष मान्य शेख जाकीर शेख सगीर साहेब असू दे, आम्हाला काय घेणं देणं. माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य जिल्हा नांदेड. आता मला सांगा, कुठल्याही संघटनेमध्ये अगोदर नांदेड असते, महाराष्ट्र राज्य नसते. अगोदर नांदेड असते आणि नंतर जिल्हा म्हणजे महाराष्ट्र राज्य असते. आता ही जी संस्था आहे जनहित माहिती सेवा समिती संचलित, यानं संचलित केलाय कोणती? माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य. आता हे कळालं? हे बघा, जनहित माहिती सेवा समिती माझं पत्र नाव आहे, न्यासचं आहे, माहितीच्या अधिकारात काढलेलं. न्यास चैरिटी कमीशन, जॉइंट चैरिटी कमीशन का लेटर आहे. काय देखो, नजदीक लो भाई साहब, सगळ्या पत्रकारांना विनंती आहे, जवळून घ्या, पूर्ण जवळून घ्या. हा फार महत्वाचा मुद्दा आहे बरं का. म्हणजे नागरिकांची फसवणूक कशी व्हायली, शासनाची फसवणूक कशी व्हायली, हे या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता जनहित माहिती सेवा समिती या संस्थेचे मेमोरंडम ऑफ असोसिएशन म्हणजे या संस्थेची घटना, जनहित माहिती सेवा समिती, संस्थेच्या कार्यालयाचा पत्ता द्वारा शेख जाकीर शेख सगीर, मालमत्ता क्रमांक 1979, मुक्काम पोस्ट अर्धापूर, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. संस्थेचे उद्देश आहेत खाली. इथं मला सांगा, या संस्थेच्या याच्यावर माहिती अधिकार समिती, माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याचा कुठे उल्लेख आहे का? सगळ्या पत्रकारांना विनंती आहे, महत्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्र माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य याचा कुठे उल्लेख आहे का? पहा उल्लेख आहे का? पहा कृपा करू ना, एक म्हणजे फार महत्वाचा आणि तुम्हाला सांगायलो कायदेशीर डॉक्युमेंट आहे. त्या वेल्डिंगवाल्याला कळणार नाही, त्याने वेल्डिंग करावं आणि त्याच्या प्रत्येक याच्यावर त्यांच्या सह्या आहेत. आणि याच्यामध्ये आता हे पहिलं पेज आहे, याच्यामध्ये कार्यकारिणी आहे. ही फक्त संस्था आहे बरं, सेवाभावी संस्था आहे. यानं जे संघटना म्हणते की नाही, मित्रांनो, तुमचा गैरसमज आणि सगळ्या नागरिकांचा आणि विशेष मुस्लिम समाजाचा गैरसमज दूर करायचा आहे मला. मुस्लिम समाजामध्ये जे भीतीचं वातावरण आहे शेख जाकीर शेख सगीरचं, ते दूर करायचं आहे. कारण की मुस्लिम समाजालाच नेहमी टार्गेट करतो तो, आणि सगळ्याच करतो, पण तरी मुस्लिम समाजाविषयी. आता याच्यामध्ये साहेब कुठेही माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याचा उल्लेख नाही. एक झाला. आता याच्यामधले तुम्हाला मी पदाधिकारी वाचून दाखवतो. याच्यात पदाधिकारी कोण कोण आहेत ते पहा. याच्यामध्ये शेख जाकीर शेख सगीर हा अध्यक्ष आहे. त्याच्यानंतर रहमत मिया अब्दुल खादर शेख हा उपाध्यक्ष आहे. त्याच्यानंतर साबेर सगीर शेख हा सचिव आहे. त्याच्यानंतर खदीब मोहम्मद रफीक नजीमुद्दीन हा सहसचिव आहे. त्याच्यानंतर शेख जहीर शेख जमीर हे कोषाध्यक्ष आहेत. आणि सय्यद रशीद सय्यद अब्दुल हा सदस्य आहे. मोहम्मद आयाज मोहम्मद इस्माईल हा सुद्धा सदस्य आहे. ही अशी आहे कार्यकारिणी.
ही अशी आहे कार्यकारिणी आणि पेपरला दिली अशी कार्यकारिणी. पेपरला कशी दिली कार्यकारिणी? ही गव्हर्नमेंट न्यासाचा कागद आहे साहेब, ओरिजिनल. आणि ही दिली कार्यकारिणी कुठं? दैनिक प्रजावाणीमध्ये दिली कार्यकारिणी. पहा आता मला सांगा, यानं मला म्हणायलाय काले दातके बेवडे. आता त्याच्या बापाच्या नंतर मला दारू प्यायला पैसे दिले नाही, त्याने दिले नाही, त्याची अवकात नाही. मी माझ्या पैशाने पिली असेल, जेव्हा केव्हा पिली तेव्हा. याच्या काय पैशावर काही पिली नाही मी. तर एकंदरीत सांगायचं असं आहे की ही जी आहे, या दोन्ही संस्थांचा काही एक संबंध नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, आता सन्माननीय पत्रकारांना अटेन्शन आहे. चष्मा हे बघा, सगळेजण लक्षपूर्वक ऐका. जनहित माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य हे आहे, तुमच्याकडे राहू द्या. जनहित माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य. जनहित माहिती कोण आहे? संस्थापक अध्यक्ष कोण आहे? शेख जाकीर शेख सगीर. आणि त्याचा अध्यक्ष कोण आहे? कोणतरी कानगुले नावाचं पोरगा आहे. आणि त्याने हे पत्र दिलेत. आणि त्याच्यानंतर ही जनहित माहिती सेवा समिती महाराष्ट्र हे दोन आहेत आणि कार्यालयात फक्त जनहित आहे. आता दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, महत्वाची, सगळ्यात महत्वाची. याचा नोंदणी क्रमांक जनहित माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य, याचा नोंदणी क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर F0023330/NND इन द ब्रॅकेट MH. कशाचा आहे हे? जनहित माहिती सेवा समितीचा नोंदणी क्रमांक. त्याच्यानंतर माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य, त्याचा संस्थापक अध्यक्ष कोण आहे? शेख जाकीर शेख सगीर. याचा संस्थापक अध्यक्ष कोण आहे? शेख जाकीर शेख सगीर. आणि याचा महाराष्ट्र अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य, याचा सुद्धा नोंदणी क्रमांक आहे F0023330/NND इन द ब्रॅकेट MH. दोन्ही सारखे आहेत का? नाही. क्रमांक सारखे आहेत का? दोन्ही क्रमांक एकच आहेत. दोन्ही क्रमांक एकच आहेत, संस्थेचे नाव वेगळे आहेत. हे बघा 420H, हे बनावट कागदपत्र, हे बघा. आणि याच्या आधारावर त्यानं सगळीकडे तक्रारी देतो. सर्वप्रथम माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आज मी म्हणजे आफिया नाजनं तक्रार दिली वजिराबाद पोलीस स्टेशनला की हे जे जनहित माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य आणि माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य, या दोन्ही संस्थेचे नोंदणी क्रमांक एकच आहे आणि त्याची तपासणी करावी आणि संबंधितावर गुन्हे दाखल करावे. आता मला सांगा, शेख जाकीर शेख सगीर, काळे दात बघ माझे, काळे दात बघ रे, हे काळे दात. तू यापेक्षा गोऱ्यात, तू याच्यापेक्षा काळा हस रे. हे काळे दात बघ, काळे दात. हे दाखवा. कृपा करून पत्रकारांना विनंती आहे, हे माझे काळे दात दाखवा. त्यांना जे मला लिहिलाय ना, काळे दात बेवड्या. मेरे बीवी के बारे में लिखा उन्होंने की भरती बोगस आहे. अरे यानं जवळ अर्धापूरला नालीवर हागत होता तेव्हा मी बायको नोकरीला लागली, याला काय माहिती. आता प्रकरणाची सुरुवात जी झाली
त्या मोहसिन खानमुळे झाली, फ्लड झोनवालं. ते मोहसिन खान थांबलं होतं निवडणुकीला, त्याची कोणतरी थांबली होती बाई. मोहसिन खान पडलं. त्याच्यानंतर उसका नाम क्या दुसरे का, तुप्पेकर पडले. आणि तुप्पेकर साहेबांना याच्यामध्ये आता काल आमची 5 तारखेला जात वैधता प्रमाणपत्र समितीची बैठक झाली, म्हणजे सुनावणी झाली. कोणाची झाली? अभियानाची. नगरसेविकेच्या विरोधामध्ये या तुप्पेकरनं जे तक्रार दिली होती आणि अब्दुल रशीदनं जी तक्रार दिली होती, त्या तक्रारीच्या अनुषंगाने जात वैधता पडताळणी समितीमध्ये बैठक घेण्यात आली. 5 तारखेला यांची सुनावणी झाली. तर त्या सुनावणीमध्ये यांची पत्नी नगरसेविका आफिया नाज ही तिथे हजेरी दिली, तिथे बोलली आणि त्यांना कोणी वकील वगैरे मिळाला नाही वाटते, म्हणून त्यांनी हा अर्ज दिला आणि तिथं हजेरी लावून आली. परंतु आता याच्यात गोम बघा, तुप्पेकर साहेब कोणाचे? मोहसिनचे आणि जाकीरचे. तुप्पेकर साहेब कोणाचे? मोहसिनचे आणि जाकीरचे. आणि ही जी दिलेली आहे, जी गैर अर्जदाराला प्रत दिलेली आहे, त्याच्यामध्ये एक पॅराग्राफ वाचून दाखवतो मित्रांनो. म्हणजे यावरून तुम्हाला शेख जाकीरची म्हणजे क्रूर आणि म्हणजे निकृष्ट मानसिकता तुमच्या निदर्शनास येईल. मोहम्मद जकेरिया अब्दुल रशीद, राहणार खय्यूम कॉम्प्लेक्स, देगलूर नाका, नांदेड यांची संचिकेची फेर चौकशी करावी. कोण म्हणाले? हे तुप्पेकर म्हणालाय. संचिकेची फेर चौकशी करावी. तुप्पेकर म्हणालाय म्हणजे कोण म्हणालाय? जाकीर म्हणालाय. तुप्पेकरनं जाकीरला कोणाकडे नेलं होतं? इथल्या स्थानिक नेत्यांकडे नेलं होतं. म्हणून ही समिती गठीत झाली. आणि मोहम्मद जकिरिया अब्दुल रशीद, राहणार खय्यूम कॉम्प्लेक्स, देगलूर नाका, नांदेड यांच्यात संचिकेची फेर चौकशी करावी. कोण म्हणाले? आता इथं डबल गेम. म्हणजे किती नीच पातळीचं आहे. अरे काय माणुसकी आहे की नाही त्या माणसाला? त्याची फेर चौकशी करावी, त्याची संचिका उघड करून गृह चौकशी करावी, खोटे शपथपत्र कागदपत्र दाखविल्याबद्दल व दाखल केल्याबद्दल त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा. हे मी म्हणत नाही, हा त्याचा जवाब म्हणतो. आता हा जवाब हा जवाब कोणी लिहिलाय? तुप्पेकरनं. आणि हा जवाब कोणी लिहिलाय? अब्दुल रशीद यांनी लिहिलाय. हे जवाब कोण दिलाय? अब्दुल रशीदचा. हे बघा, फार मोठ्या गोष्टीचं गुपित उघड करायलो. माझ्या पत्रकार मित्रांना विनंती आहे आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे, हे डबल गेम कसा आहे ते. हे अब्दुलचा आहे. अब्दुलचा जवाब आणि आता मला क्यू यायली हो जाकीरची. अब्दुलचा जवाब कोणाचा? ज्या अब्दुलनं या नाफेवर आणि याच्या बायकोवर खोटी केस केली. कुठं? इतवारा पोलीस स्टेशनला. आणि तुप्पेकर काय म्हणायला? त्या अब्दुल रशीदचे संचिकेची तपासणी करावी, त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा. तर याच्या आधी शेख जाकीरनं त्या तक्रारदारानं त्याच्या FIR मध्ये काय लिहिलंय? त्याच्या FIR मध्ये सांगतो काय लिहिलंय. मी अब्दुल रशीद पिता हबीब वय 63 व्यापार
आज रोजी समक्ष पोलीस इतवारा येथे जबाब देतो की वर नमूद ठिकाणी माझे कुटुंबासह राहतो. मला 3 मुले नामे राशेद मोहम्मद, 2 मुली फलाना बिस्तान. हा दिनांक 21/6 नोंद करून घ्या. दिनांक 21/6/2026 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मी पांदन रोड स्थित घरी असताना सोशल मीडिया फेसबुकवरून काय लिहिलंय त्यानं या तक्रारीमध्ये, सोशल मीडिया फेसबुकवरून समजले की प्रभाग क्रमांक 2 येथील काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेली उमेदवार आफिया नाज अब्दुल रशीद यांनी त्यांचे पती काझी नाफी व इतर लोकांना संगनमत करून माझा मुलगा यांच्या कास्ट व्हॅलिडिटीचा वापर केला. आता माझा या अब्दुल रशीद पिता हबीबला प्रश्न आहे. अप्रत्यक्षपणे इतवारा पोलीस स्टेशनच्या आयोला प्रश्न आहे की सदरील पोस्ट ही कोणाच्या अकाउंटवर प्रसारित झाली होती त्याची चौकशी करावी. ती पोस्ट आमच्या जवळ आहे. ती पोस्ट टाकली होती शेख जाकीरनं. म्हणजे या म्हाताऱ्या माणसाला कोण भेडवलं? शेख जाकीरनं. या म्हाताऱ्या माणसाला शेख जाकीरनं भेडवलं. भेडवून त्याला सांगितलं की जर तू याच्या विरोधात आणि याच्या बायकोच्या विरोधात कंप्लेंट करणार नाहीस तर मी तुझ्या मुलाचं वैद्यकीय शिक्षण खराब करतो. आणि दुसरीकडे खेळ असा खेळायला आहे याच्यामध्ये या तुप्पेकरच्या माध्यमातून. आता दोन्ही बघा, आता तुम्ही पत्रकार क्षेत्रातल्या दोन्ही फॉन्ट सारखे आहेत की नाही बघा. बघा मित्र हो, पत्रकार मित्र, दोन्ही फॉन्ट सारखे आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ही दोन्हीही पत्र एकाच व्यक्तीने बनवलेत आणि एकाच प्रिंटरवर आणि एकाच सिस्टमवर बनवलेले आहेत. तर कोण बनवलेले असतील याचा तुम्ही अंदाज लावू शकता. आणि याच्यात डबल गेम हे खेळला आहे की या संबंधित रशीदला, मोहम्मद झकिरिया अब्दुल रशीदला यांनी बळीचा बकरा केलाय. आता मला सांगा साहेब, याला बळीचा बकरा करणं योग्य आहे का? तर एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य हे आहे की यानं ज्या 40 केसेस केलेल्या आहेत, 40-50 केसेस ज्या केलेल्या आहेत, ते सगळ्या केसेस या आधारावर म्हणजे अशा पद्धतीनं ब्लॅकमेल करू करू भीती घालू घालू केलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, अँटी करप्शन ब्युरो, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, इथे त्याने 17 अर्ज दिले होते शेख जाकीरने. त्याच्यामध्ये आता हे काळे जात. तर मग जाकिर भाई, तुम मेरे छोटे भाई के जैसा है, तुमको बोलना है कि भाई मेरे से ज्यादा उगलाओ मत, तुम्हारा बहुत कुछ मेरे पास है, मगर मेरी इच्छा नहीं है, मैं वो मानसिकता का इंसान नहीं हूं, मैं प्यार दो प्यार लो वाला हूं और मेरे दात काले. तर या एसीबीच्या प्रकरणामध्ये याने 17 अर्ज निकाली काढले आणि त्या 17 अर्जामध्ये मांडवली केली. 17 अर्ज निकाली काढले, 17 अर्जामध्ये मांडवली केली. संबंधित ज्या लोकांच्या विरोधामध्ये तक्रारी दिल्या होत्या त्या लोकांना त्या तिथं बोलवण्यात आलं आणि बोलवल्याच्या नंतर संबंधित एसीबीचे त्यावेळेसचे जे कोणी अधिकारी होते, मी नाव घेत नाही कोणाचं, मला काही कोणाचं नाव घेऊन मोठेपणा मिळवायचा नाही आणि कोणावर टीका करायची नाही. माझ्याजवळ हे जे सगळं साहित्य पडलेलं आहे, मी एक वकील या नात्याने कागद बघल्याशिवाय काही बोलत नाही. हे कागद बघून सांगायलो. तर या 17 जणांवर त्यानं काही कारवाई केली नाही आणि त्यानं त्याची जी गाडी आहे, त्याच्याकडे 2 गाड्या आहेत वाटते. जाकिर भाई सलाम अलैकुम, तुम्हारे पास 2 गाड़ियां है, वो 2 गाड़ियां किसी किसके नाम पे है, जरा हमको देखना मालूम हो रहा. मैं तो बोलता नहीं किसके नाम पे है,
दाता काले हैं, मैं बेवड़ा हूं, मैं पागल हूं, मुझे पागल कुत्ते ने काटा। कितना पढ़ा तू? लिखने आता क्या? तो जाकिर भाई, ये जो गेमा तुम पाल्टी पलटी खेल रहे, बहुत कुछ मेरे पास बोलने के जैसा है, मगर मेरी इच्छा नहीं है बोलने की। और कैसा है, दिए के नीचे अंधेरा रहता, हर दिए के नीचे अंधेरा रहता। तो वो हिसाब से भाई, तुमने जो काम करे, मैंने जो काम करा, या और कोई काम करते, बड़े बड़े नेता जो करते, तो वो सच आज ना कल समाज के सामने आता। तो ये जो तुम्हारा सच है, ये सब कागज पे लिखे वाला है। ये मैं कोई दिल से बात नहीं कर रहा, जो कागज पे है। मैं ये भी बोल रहा कि जो गाड़ी है, गाड़ी का नंबर देख के किसके नाम पे है, जरा आरटीओ ने जरा उसकी तहकीकात करना। जब इतवारा पुलिस स्टेशन में एपीआई उप निरीक्षक आगलावे साहेब यांनी या नवरा बायकोला बोलून घेतलं जबाब लिहून घेण्यासाठी, त्या केसमध्ये 420च्या केसमध्ये. आणि यांना विचारलं नाही, यांना म्हणले लिहून द्या म्हणले. तर नाफेचं आणि आफिया नाथचं म्हणणं असं आहे की सदरील प्रमाणपत्रच्या ओरिजिनल कॉप्या, सगळी वंशावळ, हे सगळं ओरिजिनल कॉप्या आणि सगळं व्यवस्थित मोमीन जातीचं प्रमाणपत्र, जुन्या 1927च्या आधीपासूनचे सगळे पुरावे आम्ही शेख जाकीर शेख सगीरला दिले होते. आता त्याने लावले की नाही लावले आम्हाला माहित नाही. व्हॅलिडिटी करण्यासाठी, शेख जाकीर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बनवण्यासाठी यांच्या जवळचे जे ओरिजिनल पुरावे होते, जुन्ने, याच्या सासूरवाडीच्या बापदादापासून, पंजोबा आजोबापासून जे पुरावे होते, ते सगळे पुरावे शेख जाकीर शेख सगीरला, याचा मित्र होता ते आधी, दोघं सोबत राहायचे. यानं म्हणला बाबा, त्यानं आता ते थोडस राजकारणात माहिती अधिकारी त्याला माहिती आहे, मग यानं त्याला म्हणला बाबा निकाल किती, त्यानं सगळे ओरिजिनल घेतले आणि कागदपत्र बनवून दिले. आणि नंतर ज्या वेळेस मोहसिननं आणि तुप्पेकरनं याला हायर केलं, हा एजंट आहे, याला हायर केलं आणि हा कुणाचंही काम बिन पैशाचं करत नाही. मला मिळालेल्या माहितीनुसार मी सांगतो की हा कुणाचंही काम बिन पैशाचं करत नाही. तर एकंदरीत या पत्रकार परिषदेचा समारोप करने के पहले मैं ये कहना चाहता हूं कि जो ये संस्था है जनहित माहिती सेवा समिति, और उसके बाद जो संस्था है माहिती अधिकार संरक्षण समिति महाराष्ट्र राज्य, ये दोनों के नोंदनी क्रमांक 1 है. ये होगा मेरा पहला मुद्दा. एक आलेदार, ये होगा मेरा पहला मुद्दा. और तुप्पेकर को बोल के ये जो मोहम्मद जकीरिया अब्दुल रशीद के खिलाफ ये जो इन्होंने जो से दिए वाला है समिति को, वैलिडिटी समिति को, जो सुनावनी के दिन जो से दिए वाला है, उसमें ऐसा लिखे वाला है कि इनके ऊपर जिसने गुनाह दाखिल किया उसके ऊपर भी गुनाह दाखिल होना चाहिए. ये डबल गेम है. तो बोलने का एकंदरित मतलब यह है कि इसकी मानसिकता देखो, डबल गेम खेलने की मानसिकता है इसकी. औरतों के बारे में डबल गेम, प्रशासन के बारे में डबल गेम, पुलिस प्रशासन के बारे में डबल गेम, प्लॉटिंग के बारे में डबल गेम, हर चीज के बारे में डबल गेम. बताता एक और करता एक, बताता एक और करता एक. समिति एक, रजिस्ट्रेशन नंबर 1, समिति के नाम 2, इसके ऊपर गुनाह दाखिल करने लगाया उसको, और तुप्पेकर को बोल रहा गुनाह दाखिल कर वो बुड्ढे पे. ये क्या इंसानियत हुई?
भगवान भला करे उसका, भगवान भला करे. तर सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की जाकेरला माझी विनंती आहे की जे समाज माध्यमावर जे माझ्या दाताविषयी, माझ्या बेवड्यापणाविषयी किंवा इतर गोष्टीविषयी किंवा अफिया नाजविषयी किंवा याच्याविषयी बंटी बबली म्हणून, हे एका मॅच्युअर माणसाला शोभत नाही. दातमय काळे हात तर काळेच हात रे भाई, तू काळा हास तर काळाच आहे, नॅचरल आहे. म्हणजे तरी तंबाखू खाऊन झाले, मात्र तू मायच्या पोटातूनच काळा आलास. त्याच्यामुळं माझी एक विनंती आहे की बाबा, याच्यानंतर माझी एक विनंती आहे की जी आज माहिती मी समाज माध्यमाला आणि पत्रकारांना दिलेली आहे, ही माहिती फक्त आणि फक्त 10 ते 12% आहे. अजून माझ्याकडं 88% माहिती याची उपलब्ध आहे. आणि त्याने जर बसतो म्हणला आजूबाजूला, तर त्यानं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, मी त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तर कृपा करून बाबा, हे जे डबल गेम आहेत ते तुपेकर संघ खेळ, त्या माथाऱ्या संघ खेळ किंवा कोणासंघही खेळ, पण कृपा करून, मी एक वकील आहे, माझं पोट त्याच्यावर आहे. मैं एक वकील हूँ, मेरा पेट उस पे है, मेरा क्लाइंट ये है, इन्हें मेरे को फीस देता और दारू पीने के लिए तू पैसे नहीं देता. जब मैं पीता था तो मेरे में दम था, तब पीता था. आज 9 साल से दारू छोड़ दिया. इसके लिए अब दूसरा एक है, इन्हें आमदार के इलेक्शन को खड़ा रहा था, उस वक्त 50 लाख में बिक गया. आरदापुर तामसा रोड पर किसी की तकरार की थी, वहां भी बिक गया. वक्फ बोर्ड की तकरार की थी, कितने में बिका ये भी मालूम है. भोकर नगर परिषद में किस किस की तकरार करा, वहां कितने में बिका ये भी हमको मालूम है. तू पुलिस वालों को जिस तरीके से ब्लैकमेल करता और कर रहा है, वो आदमी समाज सेवा के नाम पर समाज को डुबाने को निकले वाला है. तो मेरी सभी मुस्लिम भाइयों से गुजारिश है और सभी समाज के लोगों से गुजारिश है कि कृपा करके शेख जाकिर, शेख सगीर, ये आदमी जो है झूठी अफवाहें फैलाता, झूठा डर खौफ दिखाता, झूठे बातों में आदमी को बहकाता, झूठे बातों में आदमी को फंसाता और झूठे बातें करके आदमियों को फंसा के उसके पास से खड़नी पैसे जमा करता. और पिछले 2-3 महीने से मोहसिन भैया को क्या कर रहा है वो मेरे को मालूम नहीं, और मैं बोलना भी नहीं चाहता. और दूसरी बात यह है, वो जो फ्लड जोन में जो 14 रजिस्ट्रियां हुए, तो वो 14 रजिस्ट्रियां में 3 गुंटेवारी हुए. आप मेरे को बोलो, जो जमीन फ्लड जोन में है, जिसको महानगर पालिका फ्लड जोन में बोल रही, सब महानगर पालिका के टाउन प्लानिंग पे फ्लड जोन में है, नगर रचना विभाग में फ्लड जोन में है, तो फ्लड जोन में जो जमीन है उसकी गुंटेवारी कैसी हो सकती. तो वो जो रजिस्ट्रिया है, वो रजिस्ट्रिया किस बलबूते पे किए गए, इसकी भी तहकीकात होनी चाहिए. तो ऐसा जाकिर साहब ने बहुत कुछ ऐसा किए वाला है. उनका यहाँ पर रोड के पास कहाँ तो भी एक जगह है उनकी, उसके बारे में भी मालूमात चली. ऐसे बहुत सारे किस्से हैं जो मालूमात है. मगर आपको भी, पत्रकार लोगों को भी एक मेरी विनती है कि एक ही बार बोलने में मजा नहीं आएगा, बार बार सुनोगे तो मजा लोगे और लोगों को भी देखने में मजा आएगा. सर, ये दोनों एक दूसरे पे पर्सनल टिप्पणी कर रहे हैं, बराबर. अभी कोर्ट का निकाल क्या निकला ये चीजों? कौन से कोर्ट का? अभी जो तकरार 5 तारीख को सुनाओगे. 5 तारीख की सुनावनी हो गई जो कास्ट वैलिडिटी पे. 5 तारीख को इनके तरफ इनको कोई वकील नहीं मिला, इसलिए इन्होंने दरखास्त दी कि हम अभी वकील लगाने वाले हैं. तो वकील लगाने वाले हैं बोले बराबर, उन्होंने ये 2 जो उनके स्टेटमेंट है, उनका कहना है, ये उपायुक्त, ये कहना है अब्दुल रशीद पिता अब्दुल हबीब, और मेरे ख्याल से इनके वकील कौन थे? जाकिर का भाई वकील था कहते इनका. मैं तो उस दिन नहीं था वहां पे, शेख आमिर. अब देखो, इसके ऊपर केस इन्होंने कर रहे, वकील भाई को लगा रहे.
और ये जो है तुप्पेकर को बोल रहे कि ये यहां पे वो जो आदमी है उसके खिलाफ कंप्लेंट करो। तो जो कल के जो सुनावनी में 5 तारीख के सुनावनी में जो आने वाला है वो ये है कि सुनावनी के चेयरमैन ने इनसे बात करे कि बाबा आने वाले दिनों में तुम्हारी सुनावनी होंगी, उसके लिए आगे की डेट दिए जाएगी। तो ये नांदेड़ वाघाड़ा महानगर पालिका का लेटर है। थोड़ा सा आप जाकिर भाई से जरा दूसरी तरफ जाएंगे अपन। ये लेटर है मेरे क्लाइंट आफिया काजी नाफे का, और दिया कौन? उप अभियंता गुंठेवारी महानगर पालिका, गुंठेवारी कक्ष 57 क्या आहे रे 5738 जावक क्रमांक 5738 यांनी असं लिहिलंय की उपरोक्त संदर्भीय विषयान्वये नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील सांगवी येथील गट क्रमांक 255 258 मध्ये झालेली गुंठेवारी प्रमाणपत्राची यादी यासोबत देण्यात येत आहे। मौजे सांगवी 319 338 336 332 323 324 या गटामध्ये 322 335 या गटामध्ये गुंठेवारी झालेली नाही। हे आहे महानगरपालिकेचं पत्र। हे उप अभियंता नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका। त्याच्यानंतर हे झाली गुंठेवारी आणि हे काय म्हणते पत्र गुंठेवारी झाली नाही आणि ही झाली गुंठेवारी। हे पत्र आहे बघा 16/9/2025 हे बघा हे नांदेड वाघाळा हे 16/9/2025 पत्र आहे आणि हे पत्र आहे बघा 27/2/2026 हा म्हणजे महानगरपालिकेने गुंठेवारी आधी केली आणि नंतर सांगायला की गुंठेवारी नाही तिथं या गटाला। म्हणजे महानगरपालिका कोणाच्या म्हणण्यावर का करायली काय नाही आता मला तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही, तुम्हाला कळून गेलास या जमिनीचा मालक कोण आहे काय करायला त्याला हँडल कोण करायला काय नाही या सगळ्या गोष्टी समजल्या असतील। आणि ह्या ज्या रजिस्ट्री आहेत ह्या 14 रजिस्ट्री आहेत 22-23 रजिस्ट्री आहेत जवळपास। ह्या रजिस्ट्र्या आम्ही उपनिबंधक कार्यालय हे जे रजिस्ट्री ऑफिस आहे त्याच्यामधून माहितीच्या अधिकारात काढल्यात। तर ह्या सगळ्या हायकोर्टमध्ये आम्ही रिट पिटिशन दाखल केले, PIL दाखल केले की फ्लड झोन विषयी, तर ते PIL सुद्धा दाखल केलेलं आहे। आणि याच्या पत्नीची जी तक्रार घेतली नाही त्या संदर्भात मॅन्डामस रिट सुद्धा दाखल केलेला आहे। ज्या पद्धतीने इथे पोलीस उपनिरीक्षकाने यांच्या पत्नीसोबत अश्लील कृत्य केलं, अश्लील भाषेचा वापर केला, त्या संदर्भामध्ये आम्ही मॅन्डामस रिट हे केलेली आहे। आणि सर्व नांदेड शहरातील जनतेला जनहितार्थ सांगू इच्छितो की मौजे सांगवी गट क्रमांक 319 338 336 322 323 324 335 255 258 हे कदाचित दुसऱ्या याच्यात येतात गटात। यांना या अभिन्यासाला कुठेही अभिन्यास मंजूर नसल्याचे दिसून येते, म्हणजे याला कुठल्याही प्रकारची गुंठेवारी वगैरे केलेली नाही। तर माझी गोरगरीब समाजातील लोकांना विनंती आहे की आपण सांगवीमध्ये प्लॉट घेण्याच्या अगोदर संपूर्ण शहानिशा करावी जेणेकरून कोणाची फसवणूक होणार नाही। कोई अगर फंस गया तो मेरे पास आओ, मैं वकील हूँ, वकील ये नाते से तुमको न्याय मिला के देने का मेरा कर्तव्य है, काम है, और समाज कार्य भी करता हूँ मैं। तो उसके वजह से ये जो गुंठेवारियाँ है, ये जो गुंठेवारी जो सांगवी में है, इसके बारे में भी सब लोगों को मेरी दिल से प्रार्थना है कि आप इस गुंठेवारी में और ये प्लॉटिंग में जहाँ पर कुछ तो भी आइडियल पार्क वगैरह वहाँ हो रहा शायद हमजा पार्क आइडियल पार्क बोल के ऐसे कुछ तो भी हो रहे, तो उसमें जाकर कोई प्लॉटिंग ना ले। अगर लेने की होंगी तो तहकीकात करके ले, अगर लेने की होंगी तो तहकीकात करके ले या मेरे काले दाता देख के ले। मेरे काले दाता देखो, मेरे काले दाता देख के ले। तो मेरी विनती है सब शहरवासियों से, सभी पत्रकार भाइयों से विनती है कि आपने जो मेरी जो दरख्वास्त है, जनहित में जो दरख्वास्त है, और जो लोगों की
एक आदमी की दहशत है, वो दहशत अपने दिल में मत रखो। अगर किसी को सामने आना है, मेरी आपसे विनती है, गुजारिश है कि आप मेरे पास बिन दिक्कत आधी रात को आ सकते, मैं आपके समस्या का निवारण करूंगा। और वो जो आदमी है, वो जिसने जो अपने इसमें लिखता कि मैं 40 लोगों को ऐसा किया वैसा किया, मगर उसने समाज कार्य क्या किया ये उसने बोलना, ये मेरा उसको सवाल है। धन्यवाद।